भूल झाली तर क्षमा करा, सगळ्यांना आधी विनंती करतो. परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय आणि एकनिष्ठ खासदार, आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात 3 ते 4 खासदार फुटलेले, पण त्याचं माती कुठं झाले सगळ्यांना माहिती आहे. गणेशराव दुधावर असू द्या, सुरेश जाधव असू द्या, असे अनेक आहेत. साहेबांना भरपूर ऑफर आल्या. आता मी 10-15 दिवस दिल्लीला होतो साहेबांसोबत. साहेब पहिल्यापासून एकनिष्ठ. साहेब म्हणले मी जन्म मावा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात झाल्यास शेवट तेच होणार. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, आपल्या परभणी जिल्ह्यात वरपुडकर साहेबांच्या घरचे 5 उमेदवार उभे. प्रत्येक जिल्ह्यात बघा तुम्ही घराणेशाही म्हणजे सामान्य जनतेचा उमेदवार होणारच नाही का? जिल्हा परिषद मध्ये जाणारच नाही का? ज्याचा पैसा ते निवडून येणार का? हे असं नाही. घराणेशाही साहेब म्हणले, मला सुद्धा नेहमी साहेब भाषण सांगतात, मी शिवसेनेचा, माझा शेवट शिवसेनेत आणि माझी बायको मुलं कोणी उभं राहणार नाही. असा खासदार आपल्याला लाभलेला आहे. माळकरी 1 महिना दिंडीत असते साहेब. आणि उमेदवार बी असा भेटला आपल्याला की दर महिन्याला आळंदीला, मुंबईला येऊन आळंदी, आणि त्याचे वडील पंढरपूरला दर 15 दिवसाला जातात. असा उमेदवार भेटला. उमेदवाराविषयी आमचे विरोधक सांगतात की बाबा ते मुंबईला राहते केव्हा येते. अरे बाबा 2 जिल्हा परिषद सर्कल त्याला व्हायला लागले आणि त्याला आमदार व्हायचं इथलं, ही फक्त ट्रेलर आहे. नंतर त्यांना आमदार व्हायचं त्याला जमीन सुद्धा घेऊन टुली दवाखान्याचं, तिथं दवाखाना करूच तर इथं पण 2-2 याच्यात इतके पैसे घालणार ते काही नाही का? मला हे विरोधकाला सांगायचंय की मुंबईचा उमेदवार नाही, कानसूरचा उमेदवार आहे आणि इथं हा उमेदवार आपल्यावर लादला नाही. हे रंगनाथ वाकणकर जे होते 5 वर्ष निवडून दिलं, लोकांना मार खाल्ले साहेब आमच्या इथं. नंतर 10-5 दिवस फरार होते लोक. काय सांगा तुम्ही, इतके दर्शक होते. पण ह्या माणसानं महिना 2 महिने त्याच्या घरी यावा, भेटावा, काय झालं, कुठं लागलंय, काय झालं, हरिभाऊ काकाला हाणलं इथं. मग हे त्या उमेदवाराचं काम नाही का? तर जाऊ द्या साहेब, फंड न नका देऊ पडला. त्यानं फंड कोणाला दिले नाही, त्यानं स्वतः तरी काम करावं आमच्या गावात. त्या 10 वर्षात एकदा बायकोला निवडून दिलं, त्याला निवडून दिलं. 5 फूट रस्ता दाखवा देणं आमच्या गट्टू दाखवा की ह्या सर्कल मध्ये कासापूरला काम दिले का, बाबाराला जवळला काम दिले, नागऱ्यात काम केले स्वतः. दुसरा एक बोकंडी घातला तारे इंजिनियर होते, गुतेदार, त्याला सगळे काम. मग आता पुन्हा तुम्हाला कसं वाटतं गावात त्याला मत मागायला? थोडी तरी लाज धरा तुम्ही. किंवा 10 वर्ष आपण ह्या गावाला काहीच केलं नाही. 3 दिवसापूर्वी साहेब मारुती मंदिरासमोर मी त्याला बोलून गेलो, उभा होतो. ते आले तिकडून, काय चाललं तुकारामजी? मी म्हणून बरं चाललंय. म्हणले मग राव द्या लक्ष. म्हणून कोण म्हणजे माया. त्यामुळे 2दा बुधवर तुमच्यामुळेच होतो मी. आणि तुम्ही काय केलं मला नका देऊ, पण गावाला काय दिलं तुम्ही? गावात सुद्धा येऊ नका. 10-15 मिनिटं आमची शाब्दिक चकमक झाली, ते निघून गेली. आणि दुसरी गोष्ट राहिली साहेब आमच्या मागण्याची, आम्ही अवास्तव मागण्या करणारच नाही. एक मोहन भाऊनं सभागृह दिले, एक हरिभाऊ काकांना सभागृह दिले, एक तुम्ही बी दिले. हे आता 2014 इतिहास माहिती आहे तुम्हाला. 2014 मध्ये दिलं. त्याच्यात 2019 मध्ये बांधकाम सुरू झालं. 14चं इस्टिमेट होतं. हरिभाऊ काका या गोष्टीला साक्षीदार आहेत. त्याच्यात उरलंच काही नाही, पण 1,20,000 रुपये भरून गेले. हे काकाला माहिती, हे साक्षीदार आहे. 1,00,000 मला काय मागायचे नाही पैसे, फक्त आमच्या गावकऱ्याकडे फक्त तुम्हाला 2च मागणी आहे. काका मंडप लावला सध्याचा, याला इनाकारण 40-50,000 रुपये जाते. प्रत्येक लग्नावर आलं गोरगरिबाची 20,000 रुपये आहेतच मंडपाला. एवढं सभागृह वरपुडकर साहेबांना 25 लाखात दिलं. आणि हे जे बाजूचं दिसायला साईडचं कंपाऊंड वॉल ते आम्ही गावकऱ्यांना 200 रुपये एकरपट्टी करून घेतलंय. एवढं सभागृह जर तुम्ही खाली दिलं तर आम्हाला मंडप लावायची गरज नाही. एवढीच गावकऱ्यांची मागणी, बाकी दुसरी मागणी काही नाही. आणि तुम्ही तेवढी मागणी आमची एक करता, ही मला असे नाही म्हणजे विश्वास आहे साहेब. आणि दुसरी गोष्ट राहिली आपले उमेदवार, पहिले पिंकू भैया आणि धोंडरामजी कोल्हे, हे एकदम जनमानसाची सगळ्यांना नेतृत्व आहे. कुठं हात द्या, कुठं भेटा. पिंकू भैया म्हणायचं, पिंक्या म्हणलं तरी त्याला काय वाटत नाही, आणि भावड्या म्हणलं तरी काय वाटत नाही. हे असे उमेदवार आहेत आपले. आणि डॉक्टर राम शिंदे उच्च शिक्षित आहेत, त्यांचा संपर्क आलेला. आणि दुसरी गोष्ट राहिली साहेब, गावात आमच्या एकदा पाईपलाईन झाली. पाईपलाईनचे ते इतके खोदून पुढे 2 वर्ष नसेल होते. आम्ही विष्णुपंत घाडगे, भारत घाडगे 1,30,00,000 आले साहेब. 1,30,00,000 का टाकेल तेव्हा एमआरआयची आणले ते बिल सुद्धा निघायचं नाही आमचे. मग इतकं मागायचं गाव होतं. 20 वर्षापासून ग्रामपंचायत बिल होते आमची, पण विकास काहीच नाही. फक्त आमचं एवढंच मागणं आहे. आणि बाकी दुसरा विषय राहिला, आता बरेच लोक ते बोलणारे वेळ झालाय, त्यामुळे माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल सर्वांची
मी विनंती करतो. यानंतर